सालाबादाप्रमाणे याही वर्षी देखील बुद्ध जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवार 25 मे रोजी वाशिम येथे फुले आंबेडकर मैदानात चलो बुद्ध की ओर या अभियानाअंतर्गत मोठ्या उत्साहात जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष संदीपदादा ताजने यांनी दिली। पुढे बोलताना ताजने म्हणाले की यावेळी वाशिम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचे दर्शन सुद्धा जनतेला करता येणार असून जिल्ह्यातील बुद्ध विहारांना अष्टधातूच्या बुद्ध मूर्तीचे दान सुद्धा या कार्यक्रमात करण्यात येणार आहे। माजी न्यायमूर्ती CL थूल, आंतरराष्ट्रीय चित्रपटात बुद्धाची भूमिका साकारणारे गगन मल्लिक, संविधान तज्ञ ॲडव्होकेट जयमंगल धनराज, अविनाश वानखेडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। रविवार 25 मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात सायंकाळी 6 वाजेपासून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, विशाल बेंद्रे यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रमाचा लाभ वाशिम जिल्ह्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन सुद्धा संदीपदादा ताजने यांनी केले आहे। नमो बुद्धाय, जय भीम। आने वाली 25 तारीख को यानी कि 25 मई को मैं गगन मलिक वाशिम आ रहा हूँ। संदीप ताजने जिन्होंने जितने भी महापुरुष हैं हमारे देश के उनकी सामूहिक जयंती मनाने के लिए एक महान उत्सव का आयोजन किया है। तो मैं ये चाहता हूँ कि आप सभी उपासक उपासिका इस महोत्सव में उपस्थित हो। यहाँ तक कि भगवान बुद्ध की मूर्तियाँ जो कि अष्ट धातु की बनी हैं वो भी दान में दी जाएंगी। बाबा साहब अम्बेडकर जी का जो अस्थि कलश है उसके दर्शन करने का भी मौका आप सभी को मिलेगा। तो मैं चाहता हूँ कि आइए एक साथ मिलकर कंधे से कंधा मिलाकर बुद्ध की ओर चलते हैं और इस महान महोत्सव का हिस्सा बनते हैं। तो जल्दी मिलते हैं। मैं आ रहा हूँ 25 तारीख को आदर्श बुद्ध विहार वाशिम में। नमो बुद्धाय, जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। जिल्ह्यातील तमाम बौद्ध उपासक तथा उपासिका यांना मी आवाहन करतो की दिनांक 25 मे 2025 रोजी सिद्धार्थ गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या सोबतच संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुद्धा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत। या कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी अनुयायांना बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशाचं दर्शन व्हावं म्हणून आम्ही अस्थि कलश सुद्धा बाबासाहेबांचा त्या ठिकाणी ठेवणार आहोत। सोबतच या कार्यक्रमाला प्रामुख्याने न्यायमूर्ती थूल साहेब, ज्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्धाची भूमिका केली असे गगन मलिकजी आणि ॲडव्होकेट जयमंगल धनराजजी, अविनाशदादा वानखेडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही जिल्ह्यातील आदर्श बुद्ध विहारांना सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मूर्तीचं रूप दान सुद्धा करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्रातील सुपरिचित गायक साजन बेंद्रे आणि विशाल बेंद्रे यांचा सुद्धा भीम गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे। तरी माझी जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी अनुयायांना विनंती आहे की आपण लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचून महापुरुषांच्या विचाराला गती द्यावी। जय भीम, धन्यवाद। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तहसील कार्यालयातील स्टॅम्प वेंडरना कायमस्वरूपी जागा मिळावी याबाबत तहसीलदार अमरदीप वाकळे यांना निवेदन देण्यात आले। स्टॅम्प वेंडर यांची लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या केबिन सध्या शासनाने काढल्या आहेत, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। ऐन पावसाळ्यात स्टॅम्प वेंडर यांच्याबरोबर जनतेचेही मोठे नुकसान होणार आहे। नवीन इमारतीच्या बेसमेंटमध्ये कायमस्वरूपी जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे, अन्यथा येत्या काही दिवसात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कागल तहसील आवारामध्ये गेली 40 वर्षे आम्ही सगळे स्टॅम्प वेंडर व बॉन्ड रायटर लोक व्यवसाय करतोय। आम्हाला गेली 40 वर्षे अजूनही कायमस्वरूपी जागा शासनाकडून मिळालेली नाही। नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये ज्या ठिकाणी आता फेज 2ची इमारत होते त्या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतोय गेली 5-6 वर्ष, परंतु फेज 2चं बांधकाम सुरू झाल्यामुळे तहसीलदारांनी सांगितले की ती तुम्हाला जागा खाली करायला पाहिजे। त्यावेळी आम्ही तहसीलदारांना विनंती केली की आम्हाला पर्यायी जागा तुम्ही द्यावी
आणि आम्हाला आमच्याही जागा आम्हाला मिळण्यासाठी डेप्युटी इंजिनियर यांच्याकडं प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव शासनाकडून लवकरात लवकर मंजूर करून करावा. त्यानंतर आम्ही आमची या जे केबिन खाली करतो. परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मुश्रीफ साहेबांनी, डेप्युटी इंजिनियरनी आणि माननीय तहसीलदार यांनी की तुम्हाला आम्ही लवकरात लवकर जागा देतो. आम्हाला जागा नसल्यामुळं गेले 40 वर्ष व्यवसाय करत असताना जवळजवळ 4 ते 5 वेळा आमचं स्थलांतर झालेलं आहे. गावामध्ये इमारत असताना त्या देखील आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी ही नवीन इमारतीमध्ये हलवलं. नवीन इमारतीनंतर आम्हाला परत मागच्या बाजूला त्यांनी हलवलं. आत्ताही त्यांनी परत प्रशासकीय इमारत आम्हाला आणलेलं आहे आणि यामुळे फार मोठी आमची गैरसोय होत्या आणि त्यामुळं जनतेची पण गैरसोय होत्या. जनतेला पण एका ठिकाणी जर आम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर आम्हाला व्यवसाय करणं पण फार सोयीचं होतं आहे. तर आमची शासनाकडे आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की बाकीच्या सगळ्या जवळजवळ 4 ते 5 हजार स्टॅम्प ड्युटी राज्यामध्ये आहेत आणि तहसील आवारात आम्हाला लायसन्स मिळालेलं आहे. त्यामुळे तहसील आवारामध्ये आम्हाला बसण्याची व्यवस्था ही शासनाने करून दिली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी राज्याच्या प्रत्येक ठिकाणी ही व्यवस्था झालेली आहे. प्रशासकीय भवनामध्ये फक्त कागल तालुक्यामध्ये त्याला अपवाद आहे. मागची ही इमारत बांधताना देखील नामदार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला ह्याच इमारतीमध्ये जागा मिळवून देतो, परंतु त्यावेळेला देखील आम्हाला जागा मिळालेली नाही. मुरगुडच्या दुय्यम निवासितीच्या इमारतीमध्ये खास स्टॅम्प ड्युटीसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. गारगोटी, पन्हाळा सर्व ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. फक्त कागद तालुक्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी अजून जागा मिळालेली नाही. तर शासनाला आमची एवढीच मागणी आहे की आम्ही किती वेळा स्थलांतर करायचं आणि त्यामुळे जनतेचं पण हाल होतं आणि आमचं पण या ठिकाणी गैरसोय फार होत्या आणि आम्ही लाखो रुपये खर्च करून जे मागं केबिन उभे केले ते आमचे सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, गाळे बांधून द्यावेत आणि त्यासाठी शासनाने रकमेची तरतूद करावी. यासाठी आम्ही माननीय मुश्रीफ साहेबांना, माननीय तहसीलदार साहेबांना तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कागल यांना देखील निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आमचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवून देऊन तुम्हाला जागा देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाच्या बळावरच आम्ही आज या ठिकाणी इमारतीमध्ये येऊन व्यवसाय करत आहोत. तर लवकरात लवकर आम्हाला जागा द्यावी अशी शासनाला विनंती आहे. इमारत ज्यावेळी तहसीलदार कार्यालयामध्ये व्हायला आली ती गैरसोयीची होती, जनतेच्या सोयीची नव्हती. म्हणताना आम्ही स्टॅम्प मीटर बसत असलेल्या ठिकाणी ती फेज 2ची इमारत पाठीमागं सरकून घेतली आणि आमचे स्टॅम्प पेंटरांची केबिन आम्ही स्वतः जे काय लाखो रुपये खर्च करून घेतले होते ते काढले आणि ते आम्ही आला स्टॅम्प पेंटर बसत असलेल्या ठिकाणी जे आहे ते एका साईडला जागा आम्हाला गाळी बांधून शान द्यावे अशी तहसीलदार साहेबांना, नामदार मुश्रीफ साहेबांना, परत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आणि त्यांनी ते आश्वासन देतो असं म्हणून सांगितलं आहे. तरी ते लवकरात लवकर आम्हाला मिळावं एवढीच आमची सर्व स्टॅम्प पेंटरांच्या अपेक्षा आहे आणि ते लवकर पूर्ण व्हावी. शासनानं ज्यावेळी लायसन दिलं, परवाना दिला, त्या परवान्यामध्ये सुद्धा तहसीलदार आवार कागल अशी नोंद आहे. 1 ते 2-3 वेळ नुसती फेरफाटच चालली गेली. याबाबत तहसीलदारांना धन्यवाद द्यावे वाटतात, कारण त्यांनी जो आता नवीन प्रस्ताव पाठवून दिला त्यामध्ये त्यांनीही आम्हाला मोलाचं सहकार्य करून, नुसतं सहकार्य नाही तर त्यांनी आपल्या इमारतीमध्ये बसण्यास संधी दिली. यावर त्यांनाही धन्यवाद द्यावे वाटतात. अमरावती महानगरपालिका ही 87 वार्डाची महानगरपालिका आहे. महापालिकेची एकूण जनसंख्या जवळपास 9 लाख इतकी आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापन या सुविधा शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमानासाठी आवश्यक आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात अंबा नाल्यात एक मुलगा वाहून दगावला. तसेच पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने कचरा तसेच सांडपाणी लोकांच्या घरात आणि दुकानात शिरले. त्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. हे सर्व टाळण्यासाठी लवकरात लवकर अंबा नाल्याची सफाई तसेच त्यांना जोडलेल्या छोट्या मोठ्या नाल्याची त्वरित साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. जय हिंद, जय भारत. आज आम्ही या ठिकाणी टीम अलीम पटेलद्वारे माननीय आयुक्त यांना एक निवेदन सादर करण्यात आले होते. निवेदनाचं कारण असं आहे की शहरात जे गंदगीचा आजार वाढलेला आहे, प्रत्येक ठिकाणी नालिया वगैरे पूर्ण पॅक झालेले आहे. या अनुषंगाने आज आम्ही पूर्ण टीम माननीय लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलीम पटेल साहेब यांचं नेतृत्वाखाली एक निवेदन सादर केलेलं आहे. त्यांच्यात आम्ही मागणी केलेली आहे की शहरात जे पूर्ण नाले आहे ते पावसाच्या आधी पूर्ण पोकलँड JCBद्वारे क्लीन करण्यात यावे आणि धुवारणी, फुवारणी जे काही यंत्रणा आहे ते लवकर अंमलबजावणी करण्यात यावे आणि जे ठेकेदार आहे, सब कॉन्ट्रॅक्टर आहे, जेही काही आहे त्यांची एक विशेष बैठक घेऊन
त्यांना सोबत घेऊन आयुक्त साहेबांनी तत्काळ यांचं उपाययोजना काय आहे त्याबद्दल एक कार्यक्रम घेण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. जर साफसफाई नाही झाली तर डेंग्यू मलेरिया याचा आजार वाढू शकते आणि नाले जर पॅक झाले पावसामुळे लहान लहान लेकरं खेळतात तेही पाण्याच्या भावनांमध्ये वाहू शकते, कोणाचा मृत्यू होऊ शकते. यासाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, त्याच्यात मागणी केलेली आहे की लवकर यावर उपाय करण्यात यावी. इसी तरह हमने आज कमिश्नर साहब से ये भी रिक्वेस्ट किया है कि आने वाला बारिश का जो मौसम आने वाला है, बारिश का मौसम आते से गार्बेज ये जो है पूरे बहुत सारे मॉस्किटोज मच्छर पैदा करते हैं जिससे डेंगू और मलेरिया जैसी बीमारी होती है. और जितने भी इंटीरियर एरिया है बेचारे जो पुअर इलाके के हैं वहाँ पे बहुत ज़्यादा बीमारियों का सामना करना पड़ता है. आप बताइए कि अगर ये सब काम नहीं किए जाएंगे तो हमारे जो समाज के लोग हैं वो कहाँ जाएंगे. इसलिए हमने कलेक्टर साहब से किया है कि यंत्रणा जितनी भी आती है मतलब फव्वारे वगैरह जितने होते हैं वो भी मामला जो है जल्दी से जल्दी उसको करने की कोशिश की जाए. भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी पडेल मंडल मध्ये आमदार विजयभाई गिरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तिरंगा यात्रा मोटरसायकल व इतर गाड्या व पोलीस वाहन समवेत 18 मे रोजी पडेल ते गिरी रामेश्वर अशी काढण्यात आली. यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. विजयभाई गिरकर यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी पडेल मंडल अध्यक्ष महेश बंड्या नारकर, आरिफ शेठ बगदादी, संजय बोमणी, रवी पाळेकर, रवी तिरलोटकर, पडेल सरपंच भूषण पोकळे, उपसरपंच विष्णू राणे, अजित मुळम, विकास देवडेकर, मुरकेश राणे, विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच असंख्य देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतोय. मात्र आजही रायगडच्या पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडीसारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय. या गावाला हक्काचा रस्ताच नाही ही मोठी शोकांतिका आहे. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी चपला झिजवल्या पण रस्ता काही मार्गी लागलाच नाही. रस्ता अभावी गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. येथील विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण व वयोवृद्ध ग्रामस्थ यांना दैनंदिन काट्याकुट्याची व खडतर वाट तुडवत यावे जावे लागते. पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होते. सर्प व कीटक यापासून त्यांच्या जीवाला धोका जाणवतोय. रस्त्या अभावी येथील मुले शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर घर सोडून इतरत्र राहत आहेत. या गावातील घरापर्यंत रस्त्याची सुविधा नसल्याने मुख्य मुंगोशी गावापर्यंत येण्यासाठी येथील रुग्ण व गर्भवती महिलांना झोडीतून आणण्याची नामुष्की ओढवते. रस्त्यासाठी अनेकदा लढे, आंदोलन, उपोषण झाली मात्र रस्त्याच्या प्रश्नावर तालुका व जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचं दिसून आलंय. रस्त्याअभावी मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना अनेक अडचणी व संकटांना सामोरे जावं लागते. अशावेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय. अखेर अनेक प्रयत्नांती भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या अनुषंगाने जागेची मोजणी करण्यात आली. लवकरात लवकर रस्त्याला निधी मिळून गावकऱ्यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी जोर धरते. जर रस्त्याचा प्रश्न जलद गतीने सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दिलाय. रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब 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 आंबेडकरांचा विजय असो. मुंगोशी बौद्धवाडीला रस्ता मिळाला पाहिजे. मुंगोशी बौद्धवाडीला रस्ता मिळाला पाहिजे. माझं नाव नरेश गोविंद भोजने, तालुका पेण, जिल्हा रायगड, मुक्काम मुंगोशी. आज ज्या गावाच्या वाटेचा सर्वे चालला आहे, रस्त्याचा सर्वे चालला आहे, त्या गावचा मी रहिवासी आहे. आज जर बघायला गेलं तर आज हा मे महिना आहे आणि येणारा जून महिना म्हणजे पावसाचा महिना हा आमच्यासाठी अतिशय कष्टदायी ठरणार आहे. कारण की या ठिकाणी आज जो रस्ता आपण बघतोय या रस्त्याचा नुसता सर्वे झालेला आहे किंवा आज मोजमापीसाठी आले आहेत, परंतु आज आमच्या 60 पिढ्या गेल्या ह्या रस्त्याचं मोजमाप होत नव्हतं
किंवा या रस्त्याची विल्हेवाट लावल्या जात नव्हती. परंतु आज रिपब्लिकन सेनेमार्फत आदरणीय ठाकूर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळं या रस्त्याचं आज मोजमाप तरी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. परंतु सांगायची बाब अशी की पावसाळा जवळ येत असताना देखील हा रस्ता केव्हाच व्हायला पाहिजे होता, परंतु झालेलं नाही. त्याच्यातून होतं काय, आजूबाजूला शेती ही कंप्लीट शेती वाढलेली असते आणि ह्या रस्त्याच्या आजूबाजूला जी काही झाडझुडपं आहेत ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली असतात. आणि मग त्या झाडाझुडपातून आमची मुलं शाळेला जर जायची असतील तर एक तर मुंगोशी गावाकडे प्रस्थान करावं लागतं त्या मुलांना किंवा ह्या बेलोडे गावाकडे प्रस्थान करावं लागतं. मुंगोशी गावाकडून पण आम्हाला रस्ता नाही आहे आणि बेलोडे गावाकडून पण रस्ता नाही आहे. त्यामुळे मुलांचे इतके हाल होतात. आज जर तो रस्ता पूर्ण सर्वे करून बघितला तर त्याच्यात खाचखळगे आहे, जुना रस्ता आहे आणि त्याच्यातून मुलांना पडण्याची भीती आहे. तिथे असणारे साप, विंचू असे श्वापदापासून मोठ्या प्रमाणावर भीती आहे. कुठल्याही प्रकारचं ॲम्ब्युलन्सचं सहकार्य नाही, कुठल्याही प्रकारचं गावातून रस्त्याचं सहकार्य नाही आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जी मानवी हक्काची पायमल्ली होते त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं शासनाचं दुर्लक्ष आहे. आणि शासन हे जे काय आमच्यासाठी करत आहे तर त्या माध्यमातून जेवढं लवकरात लवकर होईल तेवढ्यावरच आमची मानवतेची हानी कमी होणार आहे. आज मानवानं जे दुःख आहे, या रस्त्यात या गावात राहणारी जी लोकं आहेत त्यांची शाळेच्या मुलांची संख्या कमी झालेली आहे. का तर ही मुलं इथं राहिली तर त्यांना शाळेला जाताच येत नाही आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला शेती आहे. शेतीच्या बाजूला जे बांध घातले जातात आपली शेती वाचवण्याकरिता ते शेतकरी मोठ्या प्रमाणात बांध घालतात आणि जो रस्ता आहे तोही अडवला जातो आणि त्यामुळे लोकांना शाळेपासून किंवा दवाखान्यापासून किंवा इतर सुविधांपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहावं लागतं आहे. आणि अशा पद्धतीने गावची आत्ता जी विल्हेवाट नाही आहे तर आमच्या जवळजवळ 7 पिढ्या हे सगळं भोगत आलेले आहेत. परंतु आजच्या घडीला जे आनंदराज आंबेडकर साहेब यांची रिपब्लिकन सेना आणि आदरणीय ठाकूर मॅडम, आदरणीय त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन ज्या मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत आणि आत्ताच आमच्या पुढे जे साहेब बोलून गेले की आता तर नुसता हा मोजमापीचाच प्रस्ताव आहे, परंतु यापुढे जर रस्ता झाला नाही तर त्यापुढे देखील ते आंदोलनं करून ह्या रस्त्याची पुन्हा एक विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हा रस्ता आम्हाला हव्या त्या पद्धतीने बनवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं नाव रामबिरू भोजने, राहणार मुंकोशी बौद्धवाडा. आज किती वर्षे जवळ स्वतंत्र 75, माझाच वय आता 80 वयत आला तरी आज उद्या करतो रस्ता होतोय असा सांगण्यात येतो आहे. बरेच 2-3 वेळेला सँक्शनचा रस्ता झालेला तो कसा न मंजूर झाला वापस. तर असे मधले लोक काहीतरी गडबड करतात आणि या रस्त्याचं काम होत नाही. तरी आपण आता जो घेतलेला निर्णय आहे हा यशस्वी करा हीच माझी विनंती सर्वांना. मी सौ अश्विनी ठाकूर, रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष. तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात तर इथे समोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे. तर अजून आज त्यांची सरकारकडून माणसं रस्ता मोजणीसाठी आलेली आहेत, पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार. पण मायबाप सरकारने ह्याकडे जरा लक्ष द्यावे. तुम्ही पाठीमागे बघू शकता रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात. आम्ही इथं कित्येक वर्षे आमचे सासरे मरून गेले. आज सासरे एवढे तहसीलदारला फिरले, त्यांच्या चपला त्यावेळेला झिजल्या ते स्वतः म्हणत होते, तरी आमची बौद्धवाड्याची कुणी दाद घेतली गेली नाही. त्याच्यानंतर आज 20-25 वर्षे माझा स्वतःचा दीर धावतोय. मुंबईवरून दीर येतात आमचे, जेव्हा फोन करू त्या वेळेला हजर असतात. मिटिंगी लावल्या गावात, गाववाल्यांना बसवले तरीसुद्धा आमची कोण दखल घ्यायला तयार नाही. आता काही दिवसामध्ये आमच्या गावामध्ये आमच्या 2 नंदा वारल्या, अचानक एक दीर वारला, कुठेच हलवायला भेटलं ना. आमची एक मुलगी डिलिव्हरी झाली. एवढे हाल होतात. शेवटी रस्त्या नाही ह्याच्याबाबत आमची मुलं शाळेच्या बाहेर टाकली आम्ही गावाबाहेर. काही मुलं मानगावला आहेत, काही तिकडं अजून पुढे आहेत. पहिलीपासून जर मुलं शाळेत टाकली तर आमच्याजवळ कोण राहिला. आम्हाला कांच्या मुलाला आवाज द्यायसारखा मूल घरामध्ये नाही. आमचं एवढं हाल वनवास आहेत, आम्ही भोगतो पण आमच्या मुलांना नको. अशा करता आम्ही आता हा पाऊल उचलला. तहसीलदारला मध्ये जाऊन भेटलो कित्येक वेळेला. आज 5-6 महिने आम्ही तहसीलदारला खेपा घातल्या तरी अजूनसुद्धा कोण आमची दाद घेत नव्हत्या. ह्या अश्विनी ताई, हे भाऊ गायकवाड पालीवरून आले, ह्या आमची घरी येऊन शानी ताई आमची बातमी घेतली. काय बातमी टी व्हीला दिली, काय पेपरला दिली. तिथून जरा ह्या रस्त्याची हालचाली चालू झाली. तर आम्हाला आज वाटलं मोजणी येते तर आज फत्ते काम होऊन जाईल, आमची मुलं बाला आमच्या जवळ येतील.
काही मुलं आमच्या कामानिमित्ताने बाहेर पडली, गावामध्ये माणसं नाही राहिली, आम्ही एक एक घराला 2-2, 3-3 माणसं. ह्याच्यात जर कोण आजारी झाला, काय झाला, ह्या वाटा अशा रात्रीची कुठं जाण्याची अशी स्वतःला वाटत नाही का घरातून बाहेर निघावं म्हणून. आणि घराच्या बाहेर जरी पडलं असलो तर 6च्या आत घरात यावं लागतं आम्हाला, का तर ही रस्ता व्यवस्थित नाही. काय करणार आता ह्याच्या पुढं. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. डॉक्टर महेंद्र भावरे आणि त्यांच्या संपादन मंडळातील इतर सदस्यांनी बौद्धिक कष्ट घेऊन संपादित केलेला फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा ग्रंथ संशोधकांना फार उपयुक्त ठरणार असून या वाङ्मय कोशात बंधू माधव शंकरराव खरात, बाबूराव बागुल, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर आदी साहित्यिकांचा परिचय तर होतोच, पण ज्यांना साहित्य प्रवाहातील लेखनावर अनेक पैलूंनी संशोधन करायचं आहे अशा संशोधकांना देखील हा वाङ्मय कोश उपयुक्त ठरणार असल्याचं मत प्राध्यापक शत्रुघ्न जाधव यांनी नांदेड येथे परिसंवादात व्यक्त केले. नांदेड येथील नरहर कुरुंदकर स्मारक येथे डॉक्टर महेंद्र भावरे संपादित फुले आंबेडकरी वाङ्मय कोश या पुस्तकावरील आयोजित परिसंवादात प्राध्यापक शत्रुघ्न जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अनंत राऊत होते, तर विचार मंचावर ज्येष्ठ समीक्षक GK ऐनापुरे, रामप्रसाद तौर, संजय बालागटे उपस्थित होते. परिसंवाद कार्यक्रमात समीक्षक डॉक्टर प्रकाश मोगले, भीमराव राऊत, राम वाघमारे, सिद्धार्थ तलवारे यांच्यासह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं म्हणजे फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा अत्यंत 1400 पानाचा बृहद ग्रंथ डॉक्टर महेंद्र भावरे आणि त्यांच्या संपादक सहकाऱ्यांनी साकार केला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एखादी साहित्य संस्कृती, एखादा साहित्य प्रवाह, एखाद्या साहित्याचा प्रवास प्रचंड विकसित आणि व्यापक झाला, त्याची जर निशाणी आणि ओळख कोणती असेल ती म्हणजे त्या साहित्यामध्ये वाङ्मय कोशाची निर्मिती होणं. हे अत्यंत ऐतिहासिक आणि विलक्षण कार्य संपादक मंडळानं मराठी साहित्य आणि संस्कृतीला दिलेलं आहे. या वाङ्मय कोशामध्ये जवळजवळ 550 कवी, कलावंत, लेखक, साहित्यिक यांची नोंद आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की हे सगळे लेखक, हे सगळे कवी आणि कलावंत यांच्या नोंदीसह त्यांच्या वाङ्मय कृतींविषयी सविस्तर अशा टिपा दिलेल्या आहेत. त्याच्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे की जे लेखक, कवी आणि वाङ्मय निर्माते आहेत या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये, त्यांच्या सगळ्या जन्मापासून तर त्यांच्या
सांस्कृतिक चळवळीत जे तिथं काम करतात त्यांच्या सगळ्या नोंदी, जिथं कुठं जन्म झाला, कोण्या तारखेला झाला, ते कोणत्या चळवळीत काम करतात, ते नेमकं किती त्यांनी पुस्तकं लिहिले, अशा सगळा व्यापक तपशील या ग्रंथात दिलेला आहे. म्हणजे संपादकांच्या, मुख्य संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमाला आणि त्यांच्याला आपण लोकांनी, वाचकांनी आभार मानले पाहिजे, त्यांचे सलाम केला पाहिजे. असं एक अत्यंत मौलिक काम त्या लोकांनी यांनी केलेलं आहे. आज फुले आंबेडकरी वाङ्मय कोश या डॉक्टर महेंद्र भोवरे यांनी संपादित केलेल्या वाङ्मय कोशावर परिसंवाद आयोजित केलेला आहे. हा जो वाङ्मय कोश आहे, हा वाङ्मय कोश एकूण मराठी साहित्य विश्वामध्ये आशयाच्या, जीवनानुभवाच्या, नवेपणाच्या दृष्टिकोनातून क्रांती घडवून आणली अशा प्रकारचा 1960 नंतर जो दलित साहित्याचा प्रवाह उदयाला आला, तो प्रवाह महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या आंदोलनाच्या प्रेरणेतून उदयाला आला. आणि हा जो साहित्य प्रवाह आहे, या साहित्य प्रवाहामध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मकथनं अशी असंख्य अनेक प्रकारचे वाङ्मय प्रकार लिहिले गेले. आणि त्यातून आजवर मराठी साहित्यात ज्यांचं कधीच चित्रण झालेलं नव्हतं, अशा इथल्या शोषित, पीडित, इथल्या वर्ण जाती व्यवस्थेने तळस्तरात ठेवलेल्या माणसांचं भयावह अशा प्रकारचं जीवन या साहित्यातून प्रकट केलं गेलं. आणि या साहित्यातून या माणसाला अस्पृश्यतेमुळे, दारिद्र्यामुळे, भुकेमुळे भोगावी लागणारी वेदना प्रभावीपणानं प्रकट झाली. वेदनेच्या कारणांचा शोध या साहित्यानं घेतला. ज्या कारणांच्यामुळे वेदना मिळते आहे, त्या सांस्कृतिक, धार्मिक अशा प्रकारच्या बंधनं लादणाऱ्या कारणांना नकार हे साहित्य देतं, त्याच्या विरुद्ध विद्रोह पुकारतं आणि नवी समाजव्यवस्था, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारलेली नवी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याचा संदेश देतं. अशा प्रकारच्या या साहित्य प्रवाहावर निर्माण झालेला हा वाङ्मय कोश मराठीतल्या वाङ्मय कोशामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भर टाकणारा वाङ्मय कोश आहे. या वाङ्मय कोशाच्या माध्यमातून भावी काळात या साहित्य प्रवाहावर सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या अनेक अभ्यासकांना प्रेरणा मिळेल आणि समतावादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दिशेने हा वाङ्मय कोश महत्त्वपूर्ण अशा प्रकारची वैचारिक प्रेरणा देईल अशी मला अपेक्षा आहे. कौटुंबिक आणि सामाजिक अंतप्रवाह समजून घेताना वेदनेचे समाजशास्त्रही समजून घेण्याची आज महत्त्वाची गरज आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी हे आव्हान पेलले पाहिजे असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक विवेक कुमार यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचे समाजशास्त्रज्ञ डॉक्टर जगन कराडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव होते. यावेळी कर्नाटक धारवाड विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक JS, ज्येष्ठ प्राध्यापक D श्रीकांत, प्राध्यापक प्रल्हाद जोगदंड, प्राध्यापक रमेश मांगलेकर, प्राध्यापक सुजाता कराडे उपस्थित होते. की या सत्कार समारंभाच्यामुळं जे काही मला प्रेम मिळालेलं जे आहे आणि जीवन जगण्याची जी काही उमेद मला तयार झालेली जी आहे, याच्यातून मला जे काही मिळालेलं जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये या सगळ्या शुभेच्छा, सत्कार आणि लोकांचं प्रेम जे आहे ते अगणित आहे. मी त्याला शब्दाच्या मध्ये कुठल्याही रूपांतरित करत नाही. त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. आणि विशेष करून डॉक्टर विवेक कुमार हे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून या ठिकाणी आलेत. त्याचबरोबर डॉक्टर प्रल्हाद जोगदंड मुंबई विद्यापीठातून आलेत. डॉक्टर जयश्री यस या कर्नाटक युनिव्हर्सिटीच्या, धारवाड युनिव्हर्सिटी कर्नाटका इथल्या व्हाईस चान्सलरसुद्धा या ठिकाणी आल्या. डॉक्टर श्रीकांत डॉक्टर जरी नसले तरी ते डॉक्टरांचे डॉक्टर असल्यामुळे मी त्यांनाही डॉक्टरच म्हणतो आहे. त्याच्यामुळे यांनी येऊन माझ्याविषयी जे काही प्रेम व्यक्त केलं, त्या प्रेमाला कुठेही
छेद लागू नये याची काळजी मी भविष्यकाळात नक्कीच घेईन। समाजातले प्रश्न असंख्य आहेत, त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मैं चाहूँगा सर कि आज के दिन आप अपने छात्रों और साथियों को क्या संदेश देना चाहेंगे? या प्रोग्राममधून जे काही मला मिळालेलं आहे याच अनुषंगाने जे संशोधक जे या ठिकाणी होते, विद्यार्थी या ठिकाणी होते, त्यांना मी एवढाच मेसेज देईन, आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून जे लोक दुबळे आहेत, वीक आहेत, त्यांना स्ट्रॉंगर करण्यासाठी आपलं जीवन अर्पण करावं आणि त्याच्यासाठी आपण पुढं यावं, अशा प्रकारच्या कळकळीचं आवाहन मी या ठिकाणी करतोय आणि थांबतो। जय भीम। ये जगन कराडे साहब बहुयामी प्रतिभा के धनी हैं और इसलिए यहाँ पर हम लोग उनको अपना रिस्पेक्ट देने के लिए आए थे और उस फिलिस्टीन सेमिनार में किया। और जो सबसे बड़ी बात है कि उन्होंने जो शीर्षक रखा आज के सभा का, वो था कि किस प्रकार समाजशास्त्र से हम दूसरों के दर्द और पीड़ा को समझ सकते हैं। जब हम समाज के लोगों की पीड़ा और दर्द को समझेंगे, उनके शोषण को समझेंगे, तो समाजशास्त्र जनमानस तक पहुंचेगा। और जब समाजशास्त्र केवल कक्षा का विषय नहीं रहेगा, जन समाज तक पहुंच जाएगा, तो उन्होंने बताया कि एक सोशल क्लिनिक की बात होगी, जिससे कि समाज का उत्थान, समाज के अंदर दर्द कम होगा, पीड़ा कम होगी, गुर्बत कम होगी, बंटवारा कम होगा, सब एक साथ मिल करके काम करेंगे। ये एक बहुत अच्छा मैसेज। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। अकोल्यातील न्यू तापडिया, नगर, खरं, 5, पिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे। मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत आज शिवसेना ठाकरे गटाकडून या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली। दरम्यान भाजपच्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केलाय। या आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। बंद करा, बंद जय भवानी। भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार। जय भवानी, जय शिवाजी, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे। जय शिवाजी, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा। जय भवानी।
आवाज कुणाचा? दादासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बंद करा भ्रष्टाचार बंद करा. सातगाव चौक ते न्यू तापडिया नगर या रस्त्यावरती जे रेल्वे क्रॉसिंग आहे त्याच्यावरून जे उड्डाण पुलाचं काम चालू आहे ते काम पूर्ण होण्याच्याच पहिले तो रस्ता पूल नादुरुस्त झालेला आहे. क्रॅकच गेले नाहीत तर जवळपास 10-12 फुटाचा क्रॅक असा खोल पडलेला आहे. इतकं निकृष्ट दर्जाचं काम या पुलाचं चालू आहे आणि मोठा गाजावाजा करून भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात की आम्ही मोठा विकास या जिल्ह्यात करून राहिलो, परंतु पूर्ण भ्रष्टाचार या कामात चालू आहे. या जिल्ह्यातला आपला जो उड्डाण पूल झाला होता त्या उड्डाण पुलाचं जर पाहिलं तर सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच तो उड्डाण पूल कोसळला होता. जो अंडरपास तयार केला त्या अंडरपास मध्ये नेहमी पाणीच असते. म्हणजे फक्त जे कामं होतात या कामात आम्हाला मलिदा कसा भेटेल याच्यावरच या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष असते, परंतु सर्वसामान्य लोकांना काय त्रास होतो. गेल्या अनेक वर्षापासून हा पूल थांबलेला, या पुलाचं काम थांबलेलं आहे. त्यामुळे जेव्हा रेल्वे येते तेव्हा जेव्हा गेट बंद होते तर या न्यू तापडिया नगरमधल्या लोकांना जेव्हा शहरात यायचं काम पडते तेव्हा काय त्रास होतं हे त्याच लोकांना माहीत आहे. म्हणून हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे. जे काम निकृष्ट दर्जाचं आहे पुन्हा ते काढून परत ते काम झालं पाहिजे. यासाठी जिल्हा शिवसेना आणि शहर शिवसेनेच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करून खुनाच्या धमक्या पचवून पुणे कराराच्या माध्यमातून 1932 साली अनुसूचित जातीसाठी आरक्षण दिले आहे. असे असताना आत्ताचे सरकार उपवर्गीकरणाच्या निमित्ताने अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान करत आहे. तो आम्ही हाणून पाडू. याबद्दलचे निवेदन महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांना देण्यात आले. सध्याचे जे सरकार आहे ते उपवर्गीकरणाच्या निमित्ताने षडयंत्र रचून आंबेडकरी समाजाला डिरिझर्व्ह करण्याचा डाव आहे. तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही. तो आम्ही हाणून पाडू असा इशाराही देण्यात आला आहे. आज जो ABCD वर्गीकरणाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो बऱ्याच जणांना काय वाटतं की शहरामध्ये जे लोक दिसत आहेत आज बंगल्यामध्ये राहणारे वगैरे त्याच्यावरून असं वाटतं की या लोकांची खरंच प्रगती झालेली आहे. पण प्रत्यक्षात ही जी घरं आपल्याला दिसत आहेत त्याच्यावर कोटी-कोटीची कर्ज काढून नोकऱ्या संपेपर्यंतसुद्धा आपली कर्ज फिटत नाहीत. आणि गावखेड्यामध्ये जर एखादा बंगला तुम्हाला दिसला असेल तर तोही तसाच असतो, पण त्याच्या बाजूला त्याचे कुटुंबीय म्हणजे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील किंवा त्याचे जे काही भाऊबंद असतील ते मात्र अजूनही आहे त्या स्थितीमध्येच दिसतील. तर फक्त प्रगती झालेली आहे असं समजून काहीतरी खोटानाटा आरोप करून हा जो डिरिझर्वेशनचा प्रकार किंवा जवळजवळ आपलं बौद्ध समाज किंवा महार समाजाचं आरक्षणातूनच यांना बाजूला काढायचं अशा तऱ्हेचे जे काही धोरण आहे हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्यानिमित्तानं आज आम्ही त्यांना एक असं कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि याचा जरूर विचार व्हावा. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या लोकांचा विरोध तर आहेच आणि शक्यतो हे होऊच नये. आज बऱ्याच वेळा ते तेलंगण सरकारचं आपल्याला दाखवण्यात येतं की त्या तेलंगण सरकार काँग्रेसचं असतानासुद्धा त्यांनी ह्याची अंमलबजावणी केलेली आहे ABCD. पण प्रत्यक्षात तिथली परिस्थिती जर बघितली तर आपल्यापेक्षा काही वेगळी नाही. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होऊन किंवा विचार करून सध्या जे काही चालू आहे वर्गीकरण हे अतिशय चुकीचं आहे आणि ते रद्द व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण करण्याचं जे वारं सुरू झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला अशी भूमिका मांडायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला पुणे कराराच्या माध्यमातून त्यांना प्रस्थापिताकडून वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येत असतानासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मेहनतीनं जीवाचं रान करून शेड्यूल कास्ट लोकांना, शेड्यूल कास्ट प्रवर्गाला 13% आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आणि हे 13% आरक्षण, या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येत नाही तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळं सध्या राज्यामध्ये असं काहीतरी वातावरण करतायत. आमची तर अशी धारणा आहे की या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाचं, बौद्ध समाजाचं आरक्षणच बंद करण्याचा डाव हा सरकारचा दिसतो आहे, सत्ताधाऱ्यांचा दिसतो आहे आणि याला आंबेडकरी समाजाचा पूर्णपणे विरोध आहे. आपल्याला माहीत असलं पाहिजे की त्याने एक भ्रम पसरवलेला आहे
की बौद्ध समाजाची खूप प्रगती झाली आहे, पूर्वाश्रमीच्या महार समाजाची खूप प्रगती झालेली आहे, परंतु हे चुकीचं वातावरण आहे. आजही आंबेडकरी समाजाचे खेड्यापाड्यात राहणारी जी माणसं आहेत त्यांची प्रगती झाली नाही, त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, त्यांच्या मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न आहे. हे असं सगळं असतानासुद्धा उपवर्गीकरणाच्या माध्यमातून महार समाजावरती किंवा बौद्ध समाजावरती अन्याय करण्याचं एक षडयंत्र चाललेलं आहे आणि याला महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्णपणे विरोध राहील. त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं जे आरक्षण आहे हे न्याय आरक्षण आहे आणि या आरक्षणाला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आमच्या समाजाला डिरिझर्व करण्याचं जर हेतू असेल तर याला आमचा विरोध राहील आणि या निमित्तानं आमच्या संघटनेचा आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आंबेडकरवादी विचारांच्या लोकांचं या निर्णयाला विरोध असेल आणि त्याचबरोबर हे डिरिझर्व करण्याच्या घोषणेला हे आमचा विरोध असेल. निश्चितपणे याला आमचा विरोध असेल. धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.